संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी शानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे पांडुरंगा करू प्रथम स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता काय माझी वाणी मानेल संतासे रंजू चित्तासे अपुलिया माझी वाणी तुझे वर्णिकर नाम ऐसे दे प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल विठ्ठल संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी शानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे प्रस्तुत प्रातप्रसंगी मौजे पुण्य पावनभूमी स्वप्नेवाडी या पावनभूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्व भाविकांच्या ग्रामस्थांच्या द्वारा अतिशय पवित्र भावनेतून हा संपन्न होत असणारा सोहळा जगद्गुरु तुकोबांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचं औचित्य आणि शांतीब्रह्म एकनाथ बाबांच्या षष्ठी सोहळ्याचं औचित्य साधून अशा दोन्ही पर्वकालाच्या निमित्ताने संपन्न होत असणारा हा नामसप्ताचा सोहळा आणि त्यातली चौथ्या दिवसाची सेवा त्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबांच्या गाथेतील 4 चरणाचा संत प्रकरणातला अभंग प्रातप्रसंगी सेवेसाठी घेतलाय. मनुष्य जीवनाच्या प्रवासामध्ये जीवन जगताना भगवंताने जीवाला एखादी गोष्ट नाही दिली तरी एवढं काही नुकसान होत नाही, पण देवाच्या कृपेने जीवाला प्रत्येक जीवाला संतांचा संग मिळावा. कारण जीवनाची सार्थकता संतांच्या संगतीशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून बाकी एवढं काही नाही मिळालं तरी जीवनाचं नुकसान नाही, पण संत भेट न होण्याच्या पेक्षा मोठी दुसरी हानी नाही. नाही झाली संत भेटी एवढी हानी अनेक काय मोठी. जीवन जगत असणं एखाद्या साधूची संतांची भेट न होणं याच्यापेक्षा मोठी आणि दुसरी कोणती वाटत नाही तुकोबारायला. महाराज एवढी मोठी हानी होण्यासारखं असं काय आहे संत न भेटण्याने. महाराज सांगतात जीवनात तुम्हाला सगळे मिळेल पण जीवन कृतार्थ होणार नाही. उलट जीवनात काही नाही मिळालं तरी चालेल पण संतांचा संग मिळावा.
तसं माणसाला काही गोष्टी मिळवता येतात आपल्या कर्तृत्वाने, पुरुषार्थाने. पण संतांची संगती ही प्रयत्नाने, पुरुषार्थाने मिळत नाही. त्याला देवाची खास कृपा लागते. बोलू नका, कारण जीवनात काही अशा गोष्टी ते कृपेशिवाय प्राप्त होत नाही. आणि त्यातली पहिली गोष्ट आहे संतांचा संग. नाहीतरी कोणी म्हणेल आम्हाला ते पण मिळवता येईल, ते आपलं अज्ञान आहे. सरदेश स्वामी रामसुखदासजी महाराज सत्संगाच्या उद्देशाने कलकत्त्याला आलते. आणि मग एक प्रपंचाचा अंतकरणामध्ये मोठेपण असणारा व्यक्ती त्यांच्या दर्शनाला गेला. आणि गेल्यानंतर तो सांगायला, स्वामीजी धन से सब कुछ मिळत आहे. कुणाला म्हणते? ज्यांनी धन असं विष्ठे समान मानले त्यांना म्हणते. स्वामीजी बोले, देखो भाई, धन से सब कुछ मिलता है लेकिन महात्मा नहीं मिलता. तरी शांत बसावं ना. ते बोलता बोलता पडे म्हणाला, स्वामीजी धन से महात्मा भी मिलता है. स्वामीजी बोले, देखो भाई, धन से सब कुछ मिलता है लेकिन महात्मा नहीं मिलता. धन से मिलने वाला धन का लोभी होता है लेकिन महात्मा नहीं मिलता. त्याला खास कृपा लागते. बिनु हरि कृपा अब मिल नहीं संता. अब मोही बा. हनुमंतराय सीता मातेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये प्रवेश करतात. विभीषणाची भेट होते आहे आणि विभीषणाच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, अब मोही बा भरोसा हनुमंता. बिनु हरि कृपा अब मिल नहीं संता. हनुमानजी, देवाच्या कृपेशिवाय संतांची भेट होत नाही. म्हणून जीवन जगत असताना एक सामान्य कृपा आणि दुसरी विशेष कृपा, अशी कृपेचे दोन प्रकार आहेत. सामान्य कृपा देवाची झाली की त्या जीवाला जगातला दुर्लभ देह प्राप्त होतो. सगळ्याला मनुष्य देह प्राप्त झाला, हे देवाची सामान्य कृपा आहे. पण मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये संतांची संगती प्राप्त होते, हे देवाची विशेष कृपा आहे. आणि मग अशा देवाच्या विशेष कृपेने संतांची भेट झाली की जीवनामध्ये खूप मोठी क्रांती होते. कारण मनुष्य जीवनावरती संतांच्या संगतीचा विशेष प्रभाव होतो. तीन गोष्टी आहेत, जैसे खावे अन्न वैसे होय मन. जसं अन्न खावं तसं मन बनतं. म्हणून परमार्थ करणाऱ्या साधकांनी अन्नाच्या बाबतीमध्ये शुद्धता ठेवावी लागते. जैसे पिओ पाणी वैसे बोले बाणी. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, जैसा करे संग वैसा चढे रंग. जसा संग करावा तसा जीवनाला रंग चढतो. एक नाही, आपल्यात मन आहे ढवळ्या शेजारी. पुढे काय शब्दार काय पुढे असं का? चोपदार म्हणतात गुण नाही म्हणून वान लागला. असंच का? नाही, उलट झालं वाटतं. उलट झालं. वान नाही पण गुण लागला. आहे का? लवकर लागतो ना. का बरं? संगतीचा प्रभाव आहे. म्हणून मनुष्याने संग करताना संग सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा हरनीसी. घोष कीर्तनाचा अहरनीसी. घोष कीर्तनाचा हरनीसी. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, संग सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा अहर्निसी. संग सज्जनाचा, सज्जनाच्या संगतीने जीवनामध्ये खूप मोठी क्रांती होते. सत्संगाच्या अगोदरचं जीवन कसं होतं आणि सत्संगानंतर जीवन कसं बदलतं. महाराज एक दोहा सांगतात, कसं होतं सत्संगाच्या अगोदरचं जीवन. सत्संगाच्या अगोदरचं जीवन कावळ्यासारखं होतं आणि सत्संग झाल्यानंतर ते जीवन कसं झालं, हंसासारखं झालं. कसं होतं? पहिले मन काग था,
पहिले मन काग था करता जीवन घात, पहले मन काग था करता जीवन घात, अब मन हंस भया मोती चुन चुन खात कबीरा, मोती चुन चुन खात, मोती चुन चुन खात कबीरा, मोती चुन चुन खात. शाबास. पहिले मन काग था, पहिले मन काग था म्हणजे संतांच्या संगतीच्या अगोदरचं जीवन कावळ्यासारखं होतं. आता कावळा कुणाला म्हणतात आणि कावळा फक्त पक्षातच असतो कशा दोन शंका आहेत. कावळा कुणाला म्हणतात, कावळा कुणाला म्हणतात? दुसऱ्याचं दुःख पाहून टोचा मारतो त्याला काय म्हणतात? बोला की. त्याला कावळा म्हणतात. मग असे कावळे फक्त पक्षातच असतात का? बोला बोला की. हा, माणसात बी असतात ना. होय गुरुजी, कसं आहे? माणसात बी असतात ना. माणसात दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर आपलं दुःख वाटावं लागतंय, ही परमार्थ ते व्यापक भावना आहे. जैसे सुख दुःख आपल्या देही तैसे सर्वाभूती पाही. जसं आपल्या हृदयाला दुःख आहे का तसं सर्व जीव मात्राला आहे. पण ही हृदयाची पवित्र भावना नसते, म्हणून तर काही विघ्न संतुष्टी माणसं दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं जीवन संतुष्ट मानतात. मग यांचं जीवन कावळ्यासारखं आहे. पण भाग्याने देवाची कृपा होते आणि अशा कावळ्याच्या वृत्तीच्या जीवाला संतांचा संग लागतो. कावळ्यासारखं जीवन. अब मन हंस भया मोती चुन चुन खात कबीरा, मोती चुन चुन खात. जीवन हंस कावळ्याच होतं, पण हंसासारखं बनलं. हंसासारखं बनलं म्हणजे हंसासारखी दृष्टी आली. दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर जसं हंस दुधाचं सेवन करते आणि असार पाणी ठेवते, तसं संतांच्या संगतीमध्ये मनुष्याला विवेकाची दृष्टी प्राप्त होते. आणि त्या विवेकाने नित्य काय अनित्य काय, सत्य काय असत्य काय, वीट काय अवीट काय, क्षय काय अक्षय काय, नाशवान काय अविनाशी काय, अशी विवेकाची दृष्टी त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते. जीवनामध्ये विवेक नसेल तर त्या जीवनाला किती किंमत आहे, है की नाही? आपण सगळे शेतकरी कुटुंबातले माणसं बरं का. एका शेतकऱ्याने रबीच्या हंगामामध्ये खूप पीक घेतलं ज्वारीचं. त्याने 25 एकर ज्वारी पेरली आणि ज्वारी पेरल्यानंतर ज्वारी चांगली उंच उंच आली. परस्पर ज्वारी आली. उंच उंच ज्वारीला इतीत कंस आले, पण ते कंस दाण्या वाचून जन्माला आले. त्याला काय म्हणतात आपल्या भागात? पानपिशा म्हणतात ना. ठीक आहे, पिशा पिशा म्हणतात. ज्वारी उंच आली, कंस मोठे मोठे आले, पण त्याला दाणे नाहीत लागले. महाराज माऊली म्हणतात दाण्या वाचून कंस आणि विचारा वाचून माणसं सारखे असतात. ज्या दाण्याला कंस नाही ते कंस काय कामाचे? माऊली सांगतात कने विन सोपटे कनसे लागली अति एक दाटे, काय करावे गोमटे ओस नगर. शाबास. कने विन कनसे, कणा वाचून कंस लागले उपयोग होत नाही, तसे विचारा वाचून माणसांचं जीवन म्हणजे त्याच्यासारखं आहे. गुरुजी दनवटे महाराज तर म्हणायचे त्या जीवनाला पशुवत माना म्हणायचे. त्याच्या जीवनाला काय किंमत आहे? कुत्र्याने मरावं, ढोराने करावं, गाढवानी मरून जावं, काहीतरी म्हणायचे ते असं. त्याच्या जीवनाला काय किंमत आहे, हे का नाही? मनुष्याच्या जीवनामध्ये विवेकाची दृष्टी प्राप्त व्हावी लागते. आणि तो विवेक जगात कुठे मिळतो? कुठल्या शाळेत, कुठल्या विद्यालयात, कुठल्या महाविद्यालयात, कुठल्या विद्यापीठात मिळतो? जगात विवेक मिळण्याचं एकच विद्यापीठ आहे, त्याला संत विद्यापीठ म्हणतात. बिनु सत्संग बिना विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न होई. बिनु सत्संग बिना विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न होई.
बिना विवेक न होई, बिनु सत्संगतीशिवाय जीवनात विवेक होत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. जिथं महादेव आहे तिथं पार्वती आहे, हे की नाही. जिथं चंद्र आहे तिथं चांदणे आहेत, तसं संत तेथे विवेक असणे की जे. म्हणून जगात एक विद्यापीठ आहे, संत विद्यापीठ. तिथं मनुष्याच्या जीवनामध्ये विवेकाची दृष्टी प्राप्त होते. आणि मग ते विवेक एकदा जागा झाला का महाराज, मनुष्याचं जीवन जगतामध्ये श्रेष्ठ ठरू शकतं. कशाने ठरतं? विवेकाने, ज्ञानाने ठरतं. आणि ते ज्ञान सत्संगतीने प्राप्त होतं. म्हणून जीवन जगत असताना संगतीचा मनुष्यावरती विशेष प्रभाव आहे. गोष्ट खरी आहे, गोष्ट कळाली सुद्धा, पण तो दुर्लभ आहे. जगात तिन्ही गोष्टी दुर्लभ सांगितल्या, त्यातली पहिली दुर्लभ गोष्ट आहे मनुष्य देह. दुर्लभ आहे. त्यात मुमुक्षत्वाची भावना होणं दुर्लभ आहे. मनुष्य देह मिळणं कठीण आहे, की नाही. आता पशु योनीत, प्राण्याच्या योनीत असलेल्या जन्माला वाटत असेल आपण या योनीतून कधी मुक्त होऊ, आणि मुक्त होऊन आपल्याला कधी मनुष्य देह मिळेल, आणि मनुष्य देह मिळाल्यानंतर आपण सकणेवाडीच्या कीर्तनामध्ये कधी जाऊन बसू. वाटत असेल का नाही? का नाही वाटत? त्याला वाटत असेल ना, पण येते का? नाही, येत नाही महाराज. आपण खूप प्रवास करून इथपर्यंत आलोत. आल्यानंतर मनुष्याला त्याची जागृती यावी लागते. पण काय करणार? इथं आल्यानंतर काय करावं हे कळत नाही. काय करावं कळत नाही. आणि मग ते न कळल्यामुळं मनुष्याचा प्रवास चालू आहे, पण प्रवास चुकीच्या मार्गाने केला का साध्य भेटत नसतंय, है की नाही. म्हणून जीवनामध्ये, जीवनाच्या प्रवासाला वेग असावा का जीवनाच्या प्रवासाला दिशा असावी? बोला. जीवनाच्या प्रवासाला वेग असावा का दिशा असावी? दिशा असावी. सध्या वेग आहे का दिशा आहे? किती किती स्पीडच आहे? हा, लय स्पीड आहे सध्या. म्हणून तर स्पीड ब्रेकर लावावं लागलेत ना वाटेत, ठीक नाही. सावधान लिहिलं जातंय, पाटी लिहिली सावधान, पण तरी सुद्धा सावधानता नसते. आणि मग भरधाव वेगाने गाडी वाहते. परिणाम काय होतंय? सावध नसला की अपघात होतो. म्हणून जीवनाच्या प्रवासामध्ये अपघात व्हावा असं वाटत, होऊ नये असं वाटत असेल तर मनुष्याने सावध असावं. आणि ती सावधानता जीवनामध्ये संतांच्या संगतीने प्राप्त होते. पण जसं मनुष्यत्व दुर्लभ आहे, जसं मुमुक्षत्व दुर्लभ आहे, तसं मनुष्याच्या जीवनामध्ये संतांचा संग सुद्धा दुर्लभ आहे. आहे का नाही? आहे. म्हणून तर तुकोबऱ्याला म्हणावं लागला, बहु अवघड परिया जग जेठी कृपा केली, परिया जग जेठी कृपा केली, परिया जग जेठी कृपा केली, परिया जग जेठी कृपा केली. ऐसे वर्म मागा दावी नारायणा, ऐसे वर्म दावी नारायणा, ऐसे वर्म मागा नारायणा, ऐसे वर्म दावी नारायणा, ऐसे वर्म मागा शब्द केला तो बरं आहे. बहु म्हणजे खूप अवघड आहे. हो, खूप अवघड आहे, अवघड आहे.
आणि मग अशा अवघड गोष्टी सुद्धा सहज जीवनात मिळतात ना, समजून चालावं देवाची आपल्यावरती कृपा आहे, देवाची आपल्यावरती कृपा आहे. आणि मग त्यांच्या संगतीमध्ये मनुष्य जीवन सफल होतो. जर अशी दुर्लभ गोष्ट, जर अवघड असणारी दुर्लभ गोष्ट जर प्राप्त होत असेल तर देवाची आमच्यावरती कृपा आहे असं समजून चालायचं. अज्ञानी लोक कृपा कशाला बी म्हणतात, कशाला बी. वैकुंठवासी पूज्य मामासाहेब दांडेकर यांच्याकडे एक व्यक्ती गेला. मामांना पेढा दिला म्हणा. मामाने विचारलं, पेढा कशाचं देतोस? तुमची कृपा झाली म्हणून. मामाने विचार केला, कृपा झाली म्हणजे ह्याला काय ज्ञानेश्वरी कळायला लागली आहे? कृपा झाली म्हणजे ह्याला काय देवाचा साक्षात्कार झालाय? कृपा झाली म्हणजे माळकरी नसणारा मनुष्य माळकरी झाला? कृपा कशाला? त्यांनी विचारलं, काय कृपा झाली म्हणजे काय झालं? म्हणला, मुलगा झालाय म्हणला. मामा म्हणले, तुला मुलगा झाला ही माझी कृपा समजू नको, जिने माळ घातली तिची कृपा समज. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संताप. आणि पुढे मामा सांगायचे, शहाण्या बापानी मुलगा झाल्याबरोबर पेढे वाटायची काही करायची नाही म्हणायचे. शहाण्या बापानी मुलगा झाल्याबरोबर पेढे वाटायची काही करायची नाही. झालेला मुलगा कसा निघतो बघायचं, मग पेढे वाटायचे. नसता बऱ्याच वेळेला काय होतंय, खूप घाई होते पेढे वाटायचे. आणि मग 10-20 वर्षांनी विचारलं का कसं चाललंय? महाराज पेढी वाटली, चूक केली, आता जोडी खाव्या लागली. असं होतंय महाराज, प्रारब्ध असतंय. सद्विद्या, सत्पत्नी, सत्संपत्ती आणि सत्पुत्र ह्या 4 गोष्टी भाग्याने मिळतात, भाग्याने मिळतात. म्हणून माणसाने कृपा संतांची कशाला समजावी, देवाची कृपा कशाला समजावी? तर देवाची कृपा समजावी जीवन जगत असताना एखाद्या साधूची भेट व्हावी. आणि मग अशा साधूची भेट होत असेल तर जगद्गुरु तुकोबासारख्या महापुरुषांनी म्हणावं, देवा अशा संतांचं समागम मिळत असेल, मी त्यांच्या दारातलं कुत्र होऊन राहतो. अभंगाचं पहिलं. अशा संतांचा समागम जर मिळत असेल तर देवा मला त्यांच्या दारातलं श्वान करून ठेव. श्वान कशाला म्हणतात? कुत्र्याला म्हणतात. कुणाच्या दारातलं? मुख्यमंत्र्याच्या नको का? आवर नको. तिथं तर किती व्यवस्था असते. माणसाची व्यवस्था नाही, इतकी व्यवस्था कुणाची आहे? हा, मायबापाची माणसं एवढं लक्ष व्यवस्था करायची नाहीत. लक्ष इतकी व्यवस्था असते काही काही लोकांच्या कुत्र्याची. महाराज ठीक आहे, माणसाने फाजील प्रेम करू नये म्हणायची महाराज. एखाद्या सम्राटाच्या दारातलं कुत्र नाही का चालणार? नाही चालणार. आम्हाला माहिती आहे
सम्राट के साथ राज्य करना भी बुरा है, न जाने कब रुलाएगा पता नहीं, लेकिन संतों के साथ भीख मांग कर रहना अच्छा है, न जाने कब मिलेगा पता नाही. संतांच्या संगतीमध्ये भीक मागून खाण्याची वेळ आली तरी एक दिवस आम्हाला नक्कीच तो दिवस येईल की जो दिवस कृतार्थ असेल. सत्संगाचा प्रभाव जीवनावरती कसा होतो, संत तुळशीदास महाराजांच्या जीवनचरित्रातला प्रसंग सांगतात. पूर्वीचा काळ होता, सत्संगाच्या उद्देशाने महाराज एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचे, वाहनाची व्यवस्था नसायची. आता अलीकडे ही व्यवस्था झाली बरं का. आम्ही अवतीभोवती कितीतरी 10-15 किलोमीटर चालत गेलो कीर्तनाला. आपण गेलोत की मागच्या काळामध्ये. आता व्यवस्था झाली. कथा संपली, महाराज परतीच्या प्रवासाला निघाले. मजल दरमजल करता करता प्रवास काटत होते. बघता बघता दिवस अस्तमानाला गेला. रात्रीचे प्रवास करता करता 11:30, 12, 12:15 वाजले. रस्त्याने प्रवास करत असताना रात्रीच्या 12:15 वाजता महाराजांना गावाच्या बाहेर 4 जण भेटले. कोण असतील? चोर असतील. पहिला प्रहर बालकासाठी असतो, तिसरा प्रहर चोरासाठी असतो. 6 ते 9, 9 ते 12 आणि 12 ते 3. 12 ते 3 हा प्रहर चोरासाठी आहे आणि 3 ते 6 योग्यासाठी आहे. चोर भेटले, विचारलं महाराजाला, कोण हो? महाराजांनी उत्तर दिलं, जैसे आप ऐसे हम हो. जसं तुम्ही तसं. मग रास लागली एकमेकाची. बरं झालं म्हणले, चांगलं रास मैत्री लागली. चला म्हणले आमच्या सोबत. आम्ही एका घरावरती नजर ठेवली आहे. घरात सोनं कुठं, तिजोरी कुठं, धन कुठं, सगळीकडे तपास लावलाय. चला सोबत. महाराज म्हणले, चला. तुम्ही एकच काम करायचं म्हणले, आम्ही चोरी करताना आम्हाला कोणी पाहिलं तर सावध करायचं. महाराज म्हणाले, नाहीतरी मी सावध करण्याचंच काम करतोय. संत काय करतात? आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जागा. संत काय करतात? सावध करतात, जाग करतात. संत महापुरुष अवताराला आल्यानंतर संतांचं पहिलं कार्य काय असेल तर अज्ञान रूपी निद्रेमध्ये निद्रित असणाऱ्या समाजाला जाग करणे हे संतांचं पहिलं काम आहे. म्हणून संत महात्मे सकाळच्या पहाटेपासून उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. अनादी कालापासून देवाच्या पाठीमाग जन्ममानाचं दुःख लागले, ते दुःख संपवा, देवाची प्राप्ती करून घ्या. उठा, जागे व्हा, देवाचं स्मरण करा, भावे चरणी ठेवा माता. मनुष्याने आपला माता 2 ठिकाणी स्थिर करावा, एक भगवंत, दुसरे संत. शरीराच्या संपूर्ण अवयवामध्ये शिर हे प्रधान अंग आहे आणि मग अशा प्रधान अंगाला नको तिथं टेकवू नये. वैकुंठवासी गुले बाबा म्हणायचे, आपला माता पवित्र माता आहे, पवित्र माता पवित्र चरणावरती ठेवावा. जगात 2च ठिकाणं पवित्र आहेत, एक भगवंत, दुसरे संत. पण माणसं नको तिथं माता ठेवायचे.
हे की नाही? प्रमाण सांगू का नको की तुम्ही बऱ्याचं? देवा नाही मान, संता नाही मान, हे की नाही? देवा माने हळू सांगायचं, ते जास्त मोठ्याने सांगायचं नाही. नको तिथं माथा टेकवतात आज्ञेची. महाराज म्हणतात मी सावध करायचं काम करतोय, चला हे काम करतो, काही अडचण नाही. चोरांनी सोबत घेतलंय. रात्रीचे 2 वाजले. एका घरावरती नजर ठेवली आहे. घरात सोनं कुठं, माणसं कुठं, तिजोरी कुठं. महाराजांना चोरांनी सांगितले तुम्ही बाहेर थांबा, आम्हाला सगळा अभ्यास झालाय. चोरी करायचा सुद्धा अभ्यास लागतो महाराज. सामान्य माणसाला चोरी जमत नाही. आपण सामान्य माणसं चोरी करायला लगेच पकडलं जातो. नाही करायची बी नाही, त्याला अभ्यास लागतंय. गेल्या महिन्यात मी एसटीत चढताना पाटील माझ्या खिसला मोबाईल कसा आणला की चोरांना. घरचे गेले ते कुठेतरी गाडीवर आणि मी एसटीने चाललो होतो. कीर्तन जवळच होतो ढोकीला. नागझरी गाडीने टाकलेली यावं म्हणलो, टाकली गाडीनं. एसटीत चाललो, कसं कळालं काय नाही. पुन्हा फोन लावा बघतो तर खिशात काय काही बी नाही. त्याला अभ्यास लागते, कळत सुद्धा नाही महाराज ते कसं मारतात ते चोरी. तसं त्यांचा अभ्यास होता. 1 महिन्यापासून तयारी होती. आता बाहेर थांबवलं महाराजांनी, घरात प्रवेश केला. सामसूम वातावरण आहे. चोर तिजोरीच्या जवळ जातात, तिजोरी फोडणार इतक्यामध्ये बाहेर थांबलेला तुळशीदास बाबांनी शंख काढला आणि मोठ्याने वाजवला, हुशार हो. शाबास, जमलो बघा. चोर सावधच होते, नाहीतरी चोर सावधच असतात. म्हणून तर कोट्यावधीचा घोटाळा पचवतात. आमचे गुरुजी म्हणायचे, भारत का सरकार है, खादी का बाजार है, खादी के बाजार में चोरों का व्यापार है. लहर आहे बरं का, लय गॅप पडलाय. महिनाभर संपर्कच नव्हता. विठ्ठल 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 विठ्ठल. चोर तिजोरी फोडणार इतक्यामध्ये बाहेर थांबलेल्या तुळशीदास बाबांनी शंख काढला आणि वाजवल्या बरोबर चोर धावत बाहेर आले. अवतीभोवती बघतात तेव्हा कोणी बी बघत नाही. जिकडे तिकडे सामसूम शांत वातावरण आहे. रागावलं, का उठवलं, का जागा केलं? महाराज म्हणतात तुम्ही सांगितलं तेच केलं. काय सांगितलं होतं? चोरी करताना आम्हाला कोणी पाहिलं तर काय करा, जागा करा, आणि तेच काम केलं. इकडे तिकडे बघतात, कोणी बी पाहिल्यासारखं वाटत नाही, कोणी बी दिसत नाही. बऱ्याच वेळेला जीवाला असंच वाटत असतं आम्हाला कोणी सुद्धा बघत नाही, पण त्याला माहिती नसतं. हे केलं मांजराला दूध पिणाऱ्या वाटतंय मला कोणी सुद्धा, मग ते काय करते? डोळे झाकून पिते दूध जात मांजरा मणी चोर त्याच्या तारे सरावल्या हाताला कंप का सुटावा. पिते दूध डोळे मिटूनी. मांजर बघितलं का दूध पेताना कसं करतंय? डोळे उघडे ठेवून पेते का झाकून पेते? झाकून पेते. डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजराला वाटते मला कोणी सुद्धा, पण बाजूला काठी घेऊन म्हातारी राखण करते, त्याला माहितीच नसते. आणि मग
डोळे झाकून दूध पिताना ती मांजर येत, डोळे झाकून दूध पिते, कोणी बघत नाही म्हणतंय. राखण करणारी म्हातारी उठते आणि काठी त्याच्या पातळात. म्हणून तेव्हापासून म्हण पडले बरं का, घी देखा लेकिन बडगा नाही देखा. घी देखा लेकिन बडगा नाही देखा. ठीक आहे, असंच आहे. माणसाला वाटतंय आम्हाला कोण करते, काय करते, कोण काय करते. माणसाकडे एक सत्तेची पावर असते, संपत्तीची पावर असते, तारुण्याची शक्ती असते. आणि मग त्या मस्तीमध्ये माणसं पाप कर्म करत असतात. हे कर्म करताना त्यांना माहिती नसते. आपण कर्म करतो पण त्या कर्माचं फळ भोगावं लागेल, त्यांची स्वप्न सुद्धा येत नाही. सावध होता. बाहेर विचारलं का सावध केलं, महाराज म्हणतात तुम्ही सांगितलं ते काम केलं. काय सांगितलं होतं, असं सांगितलं होतं, चोरी करता आम्हाला कोणी पाहिलं तर सावध करा. तेच केले. कोण पाहिले, चोरी करताना माझा रामलाला तुम्हाला पाहिलं पण मी सावध केलंय. आणि मग चोराच्या लक्षात आलं हा चोर नाही, साधू आहे. त्या ठिकाणी चोराने आपले कान पकडले, दंडवट घेतला आणि चारी त्या चोराने तिथे संकल्प केला, महाराज आतापर्यंत आम्ही अज्ञानात नको ते कर्म केले, पण आज तुमच्या क्षणाचा संघ आमच्या जीवनाचं कल्याण करणारा ठरत असल्यामुळे आम्ही संकल्प करतो भविष्यात आम्ही कधी चोरी करणार नाहीत. आणि ते चोर महाराजाच्या संगतीत पुढे साधू झाले. हा साधूच्या संगतीचा प्रभाव आहे. म्हणून महाराज म्हणतात संत समागमे एखादी परी व्हावे त्याचे द्वारी शान याते, त्यांच्या दारातलं कुत्र होऊन राहावं. हे का नाही महाराज, एवढी मोठी पवित्र भावना व्यक्त का करता, तिथं काय मिळते तुम्हाला म्हणून तुम्ही कुत्र होण्याची इच्छा व्यक्त करता. महाराज त्याचं चिंतन दुसऱ्या चरणात सांगतात. हलवायचा पेढा आणला नाही मी येताना, घातला असतो तोंडात तुझ्या. छान. तुकोबऱ्या म्हणतात त्यांच्या दारातलं कुत्रून राहण्याची इच्छा व्यक्त का करतो, त्याचं उत्तर सांगतात. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. तिचं भगवत नाम श्रवण होईल तुम्हाला. संतांच्या संगतीत सहज गेलाव का, तिथं सायास करावं लागत नाही, साधना सहज घडते.
सायासानं करणं वेगळं आणि सहज घडणं वेगळं. ठीक आहे ना. माऊलींच्या दिंडी सोहळ्यात गेलो का आपण? माऊलीच्या दिंडी सोहळ्यात गेलो का माऊली माऊली म्हणावं लागत नाही. ठीक आहे. माऊलीच्या दिंडी सोहळ्यात गेलं की माऊली सहजच मुखातून बाहेर पडते. पण इतर वेळेला म्हणावं लागतंय, सायास करावं लागतंय. का बरं? वलयाचा प्रभाव आहे, संगतीचा प्रभाव आहे. तसं तुकोबारांना त्यांच्या दारात तो कुत्रून आणण्याची इच्छा व्यक्त करावी. का करावी? प्रश्न दुसरा असा निर्माण होतो की कुत्रच का म्हणावं लागलं तुकोबारायला? प्राणी थोडे आहेत का जगामध्ये? जगात प्राणी थोडे आहेत का? बैल होऊन राहू म्हणावं लागत असतं, पण कुत्रा म्हणून का म्हणतात? त्याचं 2 कारण सांगतो मी बरं का माझ्या अल्पबुद्धीने. कुत्र होऊन राहण्याची पहिली गोष्ट आहे, कुत्रा असा शब्दप्रयोग काय केला असेल तर मला वाटतंय भगवंताने निर्माण केल्या सृष्टीमध्ये सगळ्यात मोठा इमानदार प्राणी कोणता आहे? माणूस म्हणायचं तर तुम्ही कुत्रा म्हणायला. अपेक्षा माणसाकडून होते का नाही? इमानदारीने वागण्याची अपेक्षा कोणाकडून होते? माणसाकडून. पण हे म्हणतात माणूस नाही, कुत्रा म्हणतात. का ज्या मालकाची आपण चतकुर रोटी खातो त्या मालकाविषयी इमानदारी सांभाळावी हा भाव कोणाचा आहे? कुत्र्याचा आहे. तसं ज्या भगवंताने देह दिला, ज्या भगवंताच्या सत्तेने श्वास घेतो, ज्या भगवंताच्या सत्तेने आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला, त्याची इमानदारी आपल्या हृदयात असावी, म्हणजे कुत्र्यासारखा भाव असावा. म्हणून कुत्रा असा शब्द प्रयोग केला. आणि दुसरी गोष्ट अशी, महाराज किती जरी त्याला हाड म्हणलं, किती जरी हाड म्हणलं तरी तो जात नाही. हे का नाही? तसं तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया तुझे दारीचा कुत्रा, तुझे दारीचा कुत्रा, तुझे दारीचा तुझे दारीचा कुत्रा नको मुकोलू दातारा. अर्थात सत्पुरुषाच्या दारातलं कुत्रहून राहण्यामध्ये आनंद आहे, कारण तिथं खूप मोठा आनंद आहे, सुख आहे. भारत देशाचे प्रधानमंत्री वैकुंठवासी मोरारजीभाई देसाई म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला सामान्य पदापासून देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत सगळे पद भोगता आले. पण खरं सांगू तुम्हाला, एवढी जरी पद, देशाची उच्च पद मला मिळाले असले तरी माझ्या जीवनात जे आनंद सुख मला संत रमण महर्षीच्या संगतीत लाभला तो जगात कुठल्याच पदपत्रिकेत लाभला नाही. म्हणून जीवन जगत असताना महाराज म्हणतात, व्हावे त्याचे द्वारी शानयाती का बर होता, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाते, तिथे भगवत नाम चिंतन श्रवण होईल. असं आहे महाराज.
मनुष्याने अशा ठिकाणी राहावं, ऐसे जनजग में रहिये की हरी के आवे याद. अशा जगात अशा लोकात राहावं की ज्यांच्या संगतीत राहिलं तर तिथं देवाचं स्मरण होईल. जगात दोन वर्ग आहेत. एक वर्ग आहे त्यांच्या संगतीत गेले की भगवंताचं स्मरण नसलेलं होऊन जातं सहजच, आणि दुसरा वर्ग आहे भगवंताचं स्मरण होत असलं त्यांच्या संगतीमध्ये असलेलं निघून जातं. म्हणून अशांचा संग दुर्गंधीसारखा त्यागावा आणि त्यांच्या संगतीत राहावं की ज्यांच्या संगतीत राहिलं तर देवाचं स्मरण होईल. संत कबीरदास महाराजांचं जीवन चाललं होतं, देवाचा अनुग्रह नामचिंतन मिळालं नव्हतं, अनुग्रह नव्हता, सद्गुरूंची कृपा नव्हती. एके दिवशी त्यांच्या मनाला उद्विग्नता निर्माण झाली म्हणून संत कबीरदास महाराज काशी क्षेत्रा ठिकाणी जातात. लोकांना विचारलं इथं अधिकारी साक्षात्कार पुरुष कोण आहेत. त्यांना समजलं रामानंद स्वामी नावाचे सत्पुरुष आहेत. मनुष्याने पाणी पिना छानके और गुरु करना पहचान के. नसता सध्या लय गुरु लवत आलाय सध्या. लाखो गुरु है जगत में एक भी नहीं काम का, सब स्वार्थ के आश्रो डंका बजाते नाम का. ठीक आहे, असं आहे महाराज. गुरुपदावरती खूप काही बोलता येईल बरं का आपल्याला. महाराज तर म्हणतात गुरु बिना भवानिधी तरी ना कोई, जो बिरंचे शंकर सम होई. सृष्टी उत्पत्तीचं ब्रह्मदेवासारखं सामर्थ्य येऊ शकेल, भगवान शिवजी सारखं सृष्टीचा संहार करण्याचं सामर्थ्य येऊ शकेल, पण गुरु वाचून भवनदी तरणं कठीण आहे. गुरु बिना भवनिधी तरी न कोई. म्हणून जीवन जगत असताना मनुष्याला गुरु लाभावा, पण तो योग्य अधिकाराचा असावा. श्रद्धेय स्वामी रामसूत्रजी महाराज म्हणायचे, ज्या गाडीत आपण बसून प्रवास करतो त्या गाडीचा चालक जर बेसावध राहिला तर काय होईल गुरुजी, काय होईल. साधा झाला तर बरं आहे का नाही, साधा झाला तर बरं आहे, नसता जागीच. हो महाराज, काल दुर्घटना घडलेली लातूरच्या तिथे कुठेतरी बोरगाच्या, हो नकुलेश्वर बोरगाचे होते ना. असं सांगितलं की 15 फूट डोकं असं आदर उडालं म्हणून. किती दुर्दैवी घटना हो. हो महाराज, काय करा, काय करावं कळत नाही हो, कळत नाही. पृथ्वीचं मूल्य दिलं तरी मनुष्य जीवनातला एक श्वास अधिक मिळत नाही, लक्षात ठेवा. 3 लोक 14 भुवन एक श्वास का मोल, तुलसी हरि के भजन बिना न बोले बोल. इतका अमूल्य किमतीचा देह आहे, श्वास मोलाचा आहे, पण त्या देहाचं मूल्य कळत नाही. म्हणून प्रवास करत असताना प्रवाशाने ज्या गाडीचा चालक सावध आहे त्या गाडीत बसावा आणि मग प्रवास करावा. हे की नाही, आपल्या सगळ्यांचं खूप मोठं भाग्य आहे. का बरं, आपण ज्या गाडीचे चालक सावध आहेत त्या गाडीत बसलोत आणि परमार्थाचा प्रवास करतो. तुम्ही म्हणाल आपल्या गाडीचे चालक कोण आहेत, आपल्या गाडीचे चालक आहेत ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. आपल्या गाडीचे चालक कोण आहेत, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. त्याच्यामुळे एक दिवस आमचा प्रवास नक्कीच पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. का बरं, चालक सावध आहेत, आहे की नाही. नसता गडबड आहे. गुरु लोभी शिष्या लालची, दोनों खेले डाव, दोनों डूबे परशुराम, बैठे पत्थर की नाव. तरुण जायचंय ना, कशाच्या नावेत बसावं लागतंय, लाकडाच्या ना. माणसाने दगडाचे नाव केले त्याच्यात बसून तरुण जायचे विचार केला भव नदीतून, है की नाही. दोनों डुबे परशुराम बैठे पत्थर की नाव. दोन्ही बी बुडाले. कोण कोण, हा गुरुबींच्या लाभी. म्हणून कधी कधी गुरु दंडवटे महाराज म्हणायचे, गुरु गुरु कवींचे लटर कवी. हो महाराज, चला. कबीरदास महाराज जातात. रामानंद स्वामी नावाचे साधू आहेत, त्यांना कळालं गेलं. त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण कर्मठ लोकांनी प्रतिबंध केला, मध्ये प्रवेश दिला नाही. आणि मग अशा वेळेला हृदयामध्ये असलेली तळमळ थांबली नाही. बघा, माणसाच्या हृदयात परमार्थाची तळमळ लागते, हे की नाही. तळमळ वेगळी, मळमळ वेगळी. तळमळ असावी लागते.
चिन चिन व्याकुल होत हिया, चिन चिन व्याकुल होत हिया. भक्तिमती मीराबाई सांगतात, माझा जीव कासावीस होतो. दिन नहीं भूक, रेन नहीं निद्रा, दिन नहीं भूक, रेन नहीं निद्रा, चिन चिन व्याकुल होत हिया, चितावर मोरी तुमची लागे पिया. चिन चिन व्याकुल होत हिया, चितावर मोरी तुमची लागे पिया. माझा जीव कासावीस होतोय. ए बोल नको रे राजा, ठीक आहे ना. कीर्तनात पाणी प्यायचं नसतं बरं का, ही एक प्रकारचं तपच असतंय. ठीक आहे ना, तप असतंय. ठीक आहे. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा माहिती राहावं लागतंय ना. ह्यांना माहिती नसलं तर म्हणजे असं सवय लागून जाईल. तर कीर्तनकारासमोर बाटली ठेवायला तर ह्यांच्याकडे काय दोष आहे. पेवणी लागते महाराज, आहे का नाही. घशाला कोरड पडते म्हणून ते ओलावा व्हावं म्हणून कुठेतरी थोडासा गुळाचा खडा, जिभेची चोचली पुरवण्यासाठी नाही, ओलावा निर्माण व्हावं म्हणून आहे सुद्धा, ठीक आहे नाही. खूप छान आहेत हा, चांगले पोर. शिस्त ठेवायची बरं का. विठ्ठल 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 प्रसंग आठवला मला. बंकट स्वामी महाराज पहाटे 3 वाजता उठून गुरुजी काकडा करायचे मला. बंकट स्वामी अशी त्यांची वाणी होती. ती येण्याच्या पहिले 3 मजले गच्च भरायचे म्हणे त्यांचं काकडा ऐकायला. पिकली हे वाचा रामनामे, जी वाणी भगवत नामाने पोक्त झाली का तिच्या मुखातून येणारे शब्द सुद्धा तितकेच रसाळ असतात. आणि मग बालगंधर्व तो त्यांच्या श्रवणाला यायचा म्हणा काकड्याच्या पहाटे. एका दिवशी त्यांनी विनंती केली म्हणा की महाराज एक दिवस तुम्ही आमच्या नाटकाला यावं. त्यावेळेला बंकुट स्वामींनी उत्तर दिलं, माझा काकडा ऐकण्यासाठी तुम्ही येता, मी आपल्याला धन्यवाद देतो. यायचं नाही यायचं तुमचा प्रश्न आहे, पण तुम्ही येता म्हणून धन्यवाद देतो. पण तुम्ही मला नाटकाला एक दिवस बोलवताय. मी जर एक दिवस नाटकाला आलो तर माझ्या मागून येणारी साधक पुढच्याला तमाशाला जाऊ शकतील, म्हणून मी तुमच्या नाटकाला येऊ शकत नाही. ही मोठ्याने मर्यादा सांभाळली म्हणून कुठेतरी आज ही आचरण दिसतंय संप्रदायामध्ये टिकून, नाहीतर खूप गडबड आहे महाराज. म्हणून तुम्हाला विनंती आहे सगळ्याला, जास्तीत जास्त आपण आपल्या प्रेरणेनं कसं स्वच्छ आणि आचार संपन्न जीवन जगतील इतका प्रयत्न करू. विठ्ठल 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 थोड्या मोठ्यांची याद येते. रामानाचार्य संजय बाबा सांगतात, पाचपूर बाबा, सुरुवातीला नवीन नवीन मी आरशात बघून फेट्या बांधायचो म्हणले. आम्हाला प्रसंग येतो अनुभवाला गुरुजी, लोक आमच्या समान आरसा देतात. मला काही सवय नाही आरशात फेट्या बांधायची बघून. जसं येत तसं सहज अवस्थेत जीवन जगायचं, सायास करायचं नाही. संजय बाबा पाचपूर बाबांच्या गुरुजींनी आले आणि त्यांच्या कानाखाली एक झापड मारली. म्हणा तुला काय तमाशाला जायचं काय म्हणले म्हणा, ठीक आहे सहज अवस्थेत. विठ्ठल 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 कबीरदास महाराजांच्या हृदयाला
ओढ लागली होती, कर्मठ लोकांनी प्रतिबंध केला, त्यांना जाऊ दिलं नाही, पण हृदयात असलेली तळमळ थांबली नाही. म्हणून महाराजांनी विचार केला, चला जाऊ देत नाहीत ना, ना जाऊ द्या. खरं म्हणजे परमार्थाच्या प्रांगणामध्ये जातीचा संबंध नाही बघा. साधू की जात मत पूछो, पूछो उसका ज्ञान, मोल करो तलवार का पडे दो रही म्यान. मनुष्याने साधूच्या जातीचा विचार करू नये, आणि परमार्थ जो जातीचा विचार करत असेल समजून चला तो पाप करतोय, पाप करतो. याता याती धर्म निर्णय हा वेदशास्त्री, हा निर्णय केलाय वेदानी शास्त्राने, जातीचा संबंध नाही. पण कर्मठ लोकांनी प्रतिबंध केला, हृदयातला भाव थांबला नाही. म्हणून रामानंद स्वामी भल्या पाठी गंगेच्या घाटावरती स्नानाला येत होते, ब्रह्ममुहूर्तावरती, हे की नाही. पहाटे 3 वाजता उठायचे, मंद अंधकार होता. त्यांनी रस्त्यात एक खड्डा खोदला, कबीरदास महाराजांनी त्या खड्ड्यामध्ये पडून राहिले. स्नानावून येत असताना त्या मंद अंधकार होता, ते दिसले नाहीत. म्हणून त्यांचा रामानंद स्वामीचा पाय त्यांच्या अंगावरती पडला. पाय पडल्याबरोबर महाराजांना स्पंदन झालं. महाराजांच्या लक्षात आलं आपला पाय कोणीतरी व्यक्तीच्या अंगावरती पडलाय, म्हणून त्यांच्या मुखातून राम शब्द बाहेर पडला. मग तर महाराज उठून नाचायला लागले, बात बन गई, बात बन गई, बात बन गई. काय झालं? चरण स्पर्श झाला. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळोनी सहज संत चरण लागावं म्हणून गुरुजी असं लहरीत आले का म्हणायचे, संतांची बोध धुळी लागो या देह कुळी, भक्तीच्या प्रेम जळी मस्त होऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. संतांची बोध धुळी लागो या देह कुळी, भक्तीच्या प्रेम जळी मस्त होऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. वा, धन्यवाद गुरुजी. संतांचे बोध धुळी लागो या देह कुळी. संतांचा बोध जीवनात महत्वाचा आहे. आणि मग असा स्पर्श झाला. मला सांगा, कळत न कळत परिसाचा लोखंडाला स्पर्श झाल्यावर काय होते हो? एका शिष्याने गुरुजीला प्रश्न केला, गुरुजी मला परिस बघायचंय, दाखवा. हट्ट केल्यामुळे गुरुजीने सांगितलं, जा तू त्या खोलीमध्ये कपाटामध्ये लोखंडाची डबी ठेवली आणि त्या डबीमध्ये परिस आहे. शिष्याच्या मनात आलं, गुरुजींनी परिसाचा महिमा काय सांगितलाय? आपुल्या महिमाने महिमा परिसाचा. लोखंडाला सोनं करण्याचं सामर्थ्य कोणात आहे? परिसात आहे. गुरुजींना म्हणले मी परीस दाखवा. गुरुजी म्हणतात, दाखवतो तुला. लोखंडाची डबी आहे, त्या डबीत परीस आहे, मी घेऊन दाखवतो तुला. शिष्य मनात विचार करते, जर लोखंडाच्या डबीत परीस असता तर डबी
कशाची झाली असती? सोन्याची झाली असती. वा, श्रोते म्हणतात त्याला. भेटत आम्हाला श्रोते भेटतात, श्रोते भेटत नाही. हे का नाही? श्रोते भेटतात म्हणून तर आम्ही प्रेमाने सकनेवाडीला येतो का नाही गुरुजी? वा, परिसाचा महिमा आहे. लोखंडाला सोनं करण्याचा शिष्याने विचार केला. ज्या अर्थी डब्बीत परिस असेल त्या अर्थी डब्बी लोखंडाची राहिली नसती, ती डब्बी सोन्याची झाली असती. आणि ज्या अर्थी डब्बी लोखंडाची राहते त्या अर्थी या डब्बीत परिस नसावा. मनात शंका आहे, पण गुरुजीची आज्ञा आहे म्हणून मध्ये जातो, डब्बी घेतो. मनात शंका आहे, गुरुजीला सांगितलंय, गुरुजी मी डब्बी आणले, पण माझ्या मनात शंका आहे, डब्बीत जर परिस असता तर डब्बी लोखंडाची राहिली नसती, सोन्याची झाली असती, किंवा मग या डब्बीमध्ये परिस नसावा. अशा दोन गोष्टी आहेत. गुरुजीने सांगितलं या डब्बीमध्ये परिसच आहे, तरी सुद्धा डब्बी लोखंडाची का राहिली आहे, त्याचं कारण आहे त्या परिसावरती आवरण नाही कपड्याचं. ठीक आहे. तसंच आहे महाराज, ही सुद्धा डबी लोखंडाची आहे बरं का. नाही, डबा कशाचा आहे? माणसं लयच नटत ह्या डब्याला, आहे की नाही? सुंदर काया देख कर, सुंदर काया देख कर उपजत है अनुराग, सुंदर काया देख कर उपजत है अनुराग, चाम न होती देह पर जीवित खाते काग कबीरा, जीवित खाते काग, जीवित खाते काग कबीरा, जीवित खाते. सुंदर काया देख कर उपजत है अनुराग. माणसं कातडीवरती भुलून जातात, पण स्वामीजी म्हणायचे देवाने उपकार केलेत, इज्जत राखले, ही कातड दिले. कातड दिलं नसतं तर एका हातात काट आणि एका हातात झाडू ठेवावा लागला असता. काठी कशाला? कुत्र्याला हाणायला. आणि झाडू मच्छर बसले असते म्हणून. म्हणून उपकार आहे देवाचे, उपकार आहे देवाचे. माणसं याच्यावरती खूप भुलून जातात. ही सुद्धा एक डब्बी आहे, लोखंडाची डब्बी आहे ही सुद्धा. आत आत्मरूपी परिस आहे. मग त्या आत्मरूपी परिसाला स्पर्श झाला का जीवनाचा, जीवनाचं सोनं होतंय. जीवनाचं सोनं का होत नाही? अज्ञानाचा पडदा आहे. आणि मग तो अज्ञानाचा पडदा गुरुच्या कृपेशिवाय, संतांच्या कृपेशिवाय जात नाही, हे का नाही? त्याच्यामुळे जीवनात ज्ञानाची दृष्टी येते. अर्धांगिनी बडीगी मकान तक, परिवार के लोक चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएंगा अग्निदान तक, लेकिन सद्गुरु संत निभाएंगे ब्रह्मज्ञान तक. संतांच्या कृपेने जीवनामध्ये ब्रह्मज्ञानाची दृष्टी प्राप्त होते. आणि मग तो संत संग कसा होतो? बरवा संत समागमू प्रगटला आत्माराम. बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू. संत समागम कसा आहे? बरवा आहे. बरवा म्हणजे चांगला आहे का नाही? महाराजांना स्पर्श झाला आणि मग स्पर्श शक्तीचा परिणाम दिव्य झाला. जीवन
सोन्यासारखं झालं. काय झालं? मुखातून राम नाम मिळालं. आणि मग ते महाराज रात्रंदिवस राम 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 राम. रात्रंदिवस काय करायचे? राम 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 म्हणत राहायचे रात्रंदिवस. हे का नाही? गृहस्थ जीवनाचा उत्तम मार्ग आहे बरं का. गृहस्थ जीवन किती श्रेष्ठ आहे सांगू तुम्हाला. महाराज विद्या वाचस्पती जगन्नाथांना पवार यांच्या मुखातलं वाक्य आहे. महाराज जगन्नाथांना म्हणतात बघा, सगळी कामं सोडून फक्त राम एक राम म्हणतो, फक्त देवाचं चिंतन करतो, त्याला संन्यासी म्हणा. संन्यासाला काय अडचण आहे? लेकरं शाळेत जायची म्हणून अडचण आहे का? दवाखाना करायचे म्हणून अडचण आहे का? कपडे फाडे का? किराणा सांभाळ काहीच नाही संबंध. भूक लागली की मधुकरीला जायचं आणि आपलं राम राम करत बसायचं. म्हणून सगळे कामं सोडून फक्त राम राम म्हणतो, फक्त देवा चिंतन करतो, त्याला संन्यासी म्हणा. देवाचा सुताराम संबंध नाही, फक्त काम एक काम आहे, त्याला संसारिक म्हणा. ठीक आहे. त्याचा फक्त एकदा संबंध आला देवाशी. आठवलं का कधी? कधी गेलता पाया पडे? सकाळी का? त्यावेळेला वे एकदा संबंध आला तेव्हा शेवंती चालल्यावरती तीच. पुन्हा त्याचा देवाचा संबंधच नाही महाराज. त्याला संसारिक म्हणा. पण अण्णा पुढचा वाक्य सांगायचंय बघा, सगळे काम सोडून देवाचं चिंतन करतो, त्याला संन्यासी म्हणा. देवाचा सुताराम संबंध नाही, फक्त काम एक काम, त्याला संसारिक म्हणा. पण संसाराच्या हाताने काम करत करत मुखाने देवाचं चिंतन करतो, त्याला वारकरी म्हणा. त्याला वारकरी म्हणा. असोनी संसारी असोनी संसारी असोनी संसारी वेदशास्त्र उभार. बोला बोला. अनोबऱ्या सांगतात, संसारात राहणं दोष नाही बघा, पण जीवन केवळ संसारासाठी जगणं दोष नाही, महादोष आहे. म्हणून गृहस्थ जीवनाचं सूत्र आहे, हात काम आहे मुख राम आहे, हृदय साची प्रीत दर्या कस साधकी याही उत्तम रीत. उत्तम मार्ग आहे गृहस्थ जीवनाचा, हात काम आहे मुख राम आहे. हाताला काम, मुखाला जमलं नाही. हाताला काम, मुखाला
दाम. दाम नाही भाई, राम राम आहे की नाही. दाम दाम करणारे निघून गेले, काही बी झालं नाही. माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया माती होगी, सुंदर काया माती होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली. राम नाम के हीरे मोती, राम नाम के हीरे मोती, मैं बिक रहा हूं गली गली. ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली. ले लो रे कोई राम, शोर मचाऊं गली गली. ले लो रे कोई राम. वाह, उत्सवाची ऊर्जा आहे पाटील. राम नाम के हिरे मोती मैं बिक रहा हूं गली गली. महाराजांना तिथे राम नामाची दीक्षा मिळाली. महाराज प्रपंचाचं काम करत होते, शेली विणायचं काम करत होते, पण हात काम आहे, मुक राम आहे. राम राम म्हणत होते. महाराज म्हणतात, संतांच्या संगतीत गेलात तिथे सहज तुम्हाला घडून जाईल, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. त्यांचं जे भोजन आहे का, त्याचं उचिष्ट करणं आपल्याला प्राप्त होईल. 1-2 मिनिटात विचार करायचा, संत भोजन कशाचं करतात. हाय, संतांचं भोजन कशाच असते? बासुंदीचं का जामुनचं, शिरापुरीचं नाही. संतांचं भोजन आहे ब्रह्मरस करू, भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मरसाचं भोजन आहे. ज्ञानोबराच्या संगतीत गेलं का ज्ञानेश्वरीचं भोजन आहे. तुकोबराच्या संगती गेले की गाथ्याचं भोजन आहे. नाथांच्या संगती गेले की भागवताचं भोजन आहे. वैकुंठवासी पूज्य विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने गाथा ज्ञानेश्वरी भागवत वाचूनच मरावं, तर त्याला माणूस मेलं म्हणावं. न वाचता मेला असेल त्याला माणूस मेलं म्हणू नका, त्याला पशु मेला असं म्हणा. त्याला पशु मेला असं म्हणा. अरे काय त्या जीवनाचा अर्थ आहे. म्हणून साधू संतांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि आपल्यासाठी गाठ्याचं, भागवताचं, ज्ञानेश्वरीचं वैभव निर्माण केलं. ठीक आहे. नाही, भारतानंद स्वामी वेदांत स्थलीचे पूज्य भारतानंद स्वामी असं म्हणतात, तराजूच्या 2 पारड्यामध्ये एका पारड्यात जगातल्या सगळ्या ग्रंथाला ठेवावं, तराजूच्या एका पारड्यात, आणि तराजूच्या दुसऱ्या पारड्यात फक्त गाथा ज्ञानेश्वरी ठेवावं, तरी सुद्धा गाथा ज्ञानेश्वरीचं पारडं हे वजनदार असेल. ही गाथा ज्ञानेश्वरीची ताकद आहे. म्हणून मागोनी या मधुकरी, नित्य वाचावी ज्ञानेश्वरी, दास तुकयाचे जीवन, गीता भागवत धन. आमचं हे धन आहे की नाही, हे शाश्वत धन आहे. कबीरा सब जगा निर्धना है, धनवंता नहीं कोई, सोई धनवान जानिये, जिनका राम नाम धन होय. जगात तो धनवान आहे आणि म्हणून ते सहज तिथे भगवत नामचिंतन प्राप्त होईल. म्हणून तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे, विठोबा रखुमाये. टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाये, विठोबा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ताली वाजवा. हा 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 हा. रखुमाई,
जय गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई संत समागम एकादी परी पावे त्याचे द्वारी श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. महाराज म्हणतात असं संतांच्या संगतीमध्ये भगवत नामाचं भोजन आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. ज्याला भगवत नामाचं भोजन प्राप्त झालं का महाराज त्याच्या जीवनातल्या सगळ्या पीडा रोग सगळे संपून जातात. म्हणून मनुष्याने असं रसायन घ्यावं असं औषध घ्यावं की ते दिव्य औषध सेवन केल्यानंतर सगळे रोग निघून जातात है की नाही. मग सगळ्या रोगाचं मूळ काय आहे? होय, सगळ्या रोगाचं मूळ आहे मोह. मोह नावाच्या रोगाचं मूळ काय आहे? अज्ञान आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशाने जातील? राम नामाच्या दिव्य औषधानं जातील. म्हणून ते नामचिंतन किती प्रभावी आहे. अलीकडल्या काळामध्ये ज्यांनी वाणीने आपल्या सगळ्या समाजाला आपलंसं केलं आकर्षित केलं असे प्रेमानंद स्वामी यांना प्रश्न केलाय पत्रकारांनी. त्यांना असं विचारलंय की तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहेत बरं का. डॉक्टरने सांगितलं तुम्ही फक्त फार झालं तर 6 महिन्याच्या आत तुमचा प्रवास संपून जाणार आहे. पण तरी सुद्धा 20 वर्ष झालं तो महात्मा संपूर्ण विश्वाला अविरतपणानं अमृताचा वर्षाव करत आहे. त्यांना विचारलं डॉक्टरने सांगितलं होतं तुमच्या आयुष्याची मर्यादा 6 महिन्याची आत संपून जाणार तरी सुद्धा तुम्ही 20 वर्ष झालं अविरतपणानं सत्संग करता त्याच्या पाठीमागे शक्ती कोणती आहे? त्यांनी सांगितलं जाहीरपणानं त्याच्या पाठीमागे फक्त राधा नामाची शक्ती आहे. आणि त्याचा परिणाम माझ्या जीवनात ही इतकी दिव्यता प्राप्त आहे. असा दिव्य महात्मा महाराज समाजाला एक चमत्कारच आहे. हा विज्ञानाला आव्हान आहे. आणि म्हणून असं भगवत नामाचा प्रभाव असल्यामुळं महाराज म्हणतात त्यांच्या संगतीत गेले की तिथे सहसाधना घडून जाईल. म्हणून महाराज म्हणतात त्यांच्या दारात कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंगते ते भले. त्यांच्या दारात कामारी होऊन राहील ऐक नाही बटीक होऊन राहील. बटीक कुणाला म्हणतात? बाय मी काय तुझ्या हाताखालची बोला की बटीक आहे का असं म्हणतात ना माता भगिनी. केवळ सांगितलेलं काम करणारीला बटीक म्हणतात. महाराज म्हणतात मी त्यांच्या दारात कामारी होऊन राहीन. संतांच्या घरीचा दास मी कामारी संतांच्या घरीचा दास मी कामारी दारी परिवारी लोलत से दारी परिवारी लोलत से चरणी ते रग लागते अंगात चरणी ते रग लागते अंगात संतांच्या घरीचा दास मी कामारी दारी परिवरी लोळत असे चरणीचे रज लागती अंगास तेने 42 उद्धरती 42 कुळाचा उद्धार होण्याचं सामर्थ्य संतांच्या रचकनात आहे. म्हणून त्यांच्या दारात कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंगते ते भले. आमच्या जनाबाई महाराज जन्मभर त्यांनी आपल्या जीवनामध्ये दासत्व नामदेव यांचं केलं. तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कुणाचे म्हणलं तुम्ही कुणाचा परिचय देता? तुम्ही कुणाचे तुमच्या वल्लाचं नाव सांगता कुळाचं नाव सांगता किंवा मी अमुक आहे तमुक आहे ठीक आहे. एखाद्या पदाचं समजा असला तर माणसं म्हणतात मी आमदार आहे खासदार आहे किंवा मी डॉक्टर आहे वकील आहे. तुम्ही कुणाचे म्हणले की मग आपण आपल्या पित्याचा परिचय करून देतो. तसं जनाबाईला विचारलं का तुम्ही कुणाच्या
जनाबाईंनी सांगायचं मी नामयाची दासी आहे. काय आत्मीयता असेल हो? मी कुणाची आहे? मी नामयाची दासी आहे. आत्मीयता आहे. संतांच्या दास्यत्वात महाराज खूप ताकद आहे का नाही? क्रांतीवीर बंडाचा दोहा सांगतात, भागीरथी का बूंद भला, क्या थिल्लर का पानी, संतों की तो दासी भली, क्या राजा की राणी, क्या राजा की राणी, संतों की तो दासी भली. संतांचं दास्यत्व जीवनाचं परम कल्याण करते. म्हणून सेवेचा सेवक दीनपणे रंकते ते भले, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. हे की नाही? माझ्या हातात घड्याळ असते पण मला घड्याळाची गरज नाही बरं का पाटील. घड्याळ वापरतच नाही मी. काय करावं? टिकतच नाही. द्या मला राहत दे, 2 दिवस बी राहत नाही. मला गरज बी नाही गुरुजी, घड्याळाची गरज नाही मला. तुम्ही म्हणता मग तुम्हाला काय आणखी प्राप्त व्हायले का? किती वाजले समजत आहे? ठीक आहे, मला गरज नाही प्राप्त. बरोबर आमची पीटी सांगते किती वाजले. गोड स्वर निघते का नाही वामन महाराज? 30 वर्षाची प्रॅक्टिस आहे. 30 वर्षाची गोड वाजवित, पण वाजवीचा टाइम झाला की अप्सर वाजवित येत. मग आम्ही समजून घेतो अरे गडी टाइम संपत आलाय. विठाला 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 विठाला. अकराला सेवा संपायचे. महाराज तुम्ही संतांचा संग करा म्हणतात, तिथे भगवत नामचिंतन ऐकायला मिळतं म्हणतात, त्यांचं सेवकत्व करा म्हणता. पण आमच्या जीवनाची भूक वेगळी आहे हो. आम्हाला बाकी काय सांगू नका. सध्या आम्हाला भूक कशाची आहे? सध्या भूक आम्हाला सुखाची आहे. जगात जितके जीव आहेत ते धावपळ करतात रात्रंदिवस. कशासाठी करतात? सुखा लागीशी माणसाची तळमळ आहे ना रात्रंदिवस. कशासाठी? सत्तेसाठी, संपत्तीसाठी. कोणी म्हणेल सत्तेसाठी, संपत्तीसाठी. सत्ता संपत्ती कशासाठी? ती सांगेल सुखासाठी. सारी दुनिया सुख के लिए भटका रही है, सुख कशी मिळतं हमें बताओ. सुख जगत धावपळ करते सुखासाठी. महाराज म्हणतात तुझा हा प्रश्न आहे ना, त्या प्रश्नाला मी उत्तर देतो. काय उत्तर दिले? अभंगाचं शेवट.
सेवा संपायचे. महाराजांना प्रश्न केलाय, महाराज सुख कशाने मिळेल ते सांगा. महाराज सांगतात, तुला सुख सांगत नाही, सर्व सुख सांगतो. सुख वेगळं आणि सर्व सुख वेगळं. बघा बरं का, सुख वेगळं आणि सर्व सुख वेगळं. गरिबीचे दिवस होते, चैत्र मास होता, पायाला चप्पल मिळायची नाही गरिबीला. ठीक आहे महाराज, मी असे काही प्रसंग बघितले की चप्पल मिळायचे, लोक सुतळी बांधून ते चप्पल घालत होते. लहानपणीचा का थोडासा आठवा दिवस होते ना असे. आता या काकाला 4 जोड आहेत. कुठली तरी एक मंत्री होती, त्याला 2 रूम होते म्हणे चपलाच्या. ठीक नाही, माणसं भोगवायचे असतात. गरिबीचे दिवस होते, पायाला चप्पल मिळत नव्हती. त्याला वाटायचं चप्पल असतं तर सुख झालं असतं. प्रारब्ध बदललं त्याचं, त्याला चप्पल मिळून तो चप्पल घालून जाऊ लागला. चप्पल घालून जात असताना समोर सायकल दिसली. चप्पलाचं सुख कमी गेलं ना अधिक सुख कशामध्ये गेलं? सायकल मध्ये गेलं. कालांतराने सायकलवर चालला, पण सायकल सुख वजा गेलं, अधिक सुख मोटरसायकल मध्ये गेलं, दुचाकीमध्ये गेला. पहिलं सुख सायकल मध्ये वाटत होतं, पण ते सुख राहिलं का? अधिक सुख कशामध्ये गेलं? दुचाकीमध्ये गेलं. कालांतराने दुचाकी मिळाली, पण समोरून एक 4 व्हीलर आली, 4 चाकी आली. दुचाकीचं सुख कमी होतं ना अधिक सुख कशामध्ये दिसतंय? 4 चाकीमध्ये. ऊन वाऱ्याचा पाऊस त्रास होत नाही, मणक्याचा त्रास होत नाही, पण ती सेकंड हँडच मिळाली. नवी असती तर चांगली झाली असतं. अधिक सुख कशामध्ये गेलं? नव्या गाडीमध्ये. ती बी मिळाली. त्या गाडीत सुख कमी होतं ना अधिक एखादी इम्पोर्टेड गाडीचं सुख वाटतं. आम्हाला एक व्यक्ती भेटली होते, त्यांनी सांगितलं, महाराज चला आपण गाडीत फिरून आणतो. तो आम्ही रोजच फिरता. नाही म्हणले, तुम्ही साधी गाडी फिरता म्हणले, माझ्या गाडी बघा फिरून कसं आहे. त्यांनी आम्हाला नेहरण चक्कर मारली. त्यांना विचारलं गाडी किती किमतीची? त्यांनी सांगितलं 2.25 कोटीची आहे. कालांतराने ती बी मिळाली. सुख झालं का? त्याच्यात बसते वरी बघते. हा कशाकडे? आकाशाकडे नाही, हा हेलिकॉप्टरकडे, विमानाकडे बघते. गेल्या 1-2 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला अतिशय दुःख दुर्दैवी घटना पाहायला मिळाली. किती करोडचे मालक असतील ते, सत्तेच्या पदावरती, संपत्तीचे मालक आहेत, पण विमानाचा स्फोट झाला आणि त्याच्यावरती जागेवरती गेले. हो, ते इतकं बेकार वाटलं बघा. असं हृदय असं असं पिघळून निघालं महाराष्ट्राचं. जीवनात तसा दुर्दैवी प्रसंग कोणाच्याच वाटेल येऊ नये महाराज. ठीक आहे, पण काय करावं? घटाघटाची रूप आगळे, प्रत्येकाची दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नाकळे, मुखी कुणाचा पडते लोणी, कुणा मुखी अंगार. विठ्ठला तू वेडा कुंभार. काय रचना आहे तो, काय प्रारब्ध आहे कोणाचं, कशात आहे कोणाचं. मनुष्य सुख बाहेर शोधतंय आणि मग बाहेरचं सुख शोधता 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 आहे का नाही, शेवटी फलश्रुती दुःखाची. म्हणून महाराज म्हणतात, तुला सुख हवाय ना, ऐका. निर्धन कहे धनवान सुखी. निर्धनी मनुष्याला वाटतं एखादा धनवान माणूस सुखी आहे. धनवान कहे राजा हमारा. एखाद्या धनवान माणसाला वाटते माझ्यापेक्षा राजा सुखी आहे. निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे राजा हमारा, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे इंद्र हमारा. सुखाचा शोध घेता घेता एखादा एक व्यक्ती, सकनीवाडीतला एक गरीब व्यक्ती सुखी कोण आहे म्हणून बघा गेला गावातल्या का श्रीमंत व्यक्तीकडे. त्यांनी सांगितलं मी सुखी नाही. जा तालुक्याचा आमदार सुखी आहे. आमदारांनी सांगितलं मी सुखी नाही. खासदार सुखी आहे. खासदार सांगितलं मी सुखी नाही. जा मंत्री सुखी आहे. मंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री सुखी आहे. सुख पाहता पाहता मुख्यमंत्र्याकडे गेला. त्याला विचारलं तू सुखी आहे का? त्यांनी सांगितलं मी सुखी नाही. जा नरेंद्र मोदी सुखी आहेत. मुख्यमंत्र्याकडे, प्रधानमंत्र्याकडे जातो.
प्रधानमंत्री म्हणतात, अरे मृत्यूलोकात कोणीही सुखी नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन भी न रहे उदास, थोडा थोडा सब दुखी, सुखी राम के दास. जगात सगळे दुःखी आहेत, इथं कोणी सुखी नाही म्हणून तो स्वर्गात गेला. कुणाकडे? इंद्राकडे. चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पवृक्षाची बगीचे आहेत, कामधेनूची खिल्लारे आहेत, उर्वशी सारख्या सेवेला आहेत. इतकं सुख आहे म्हणून तो स्वर्गात जातो. इंद्राला म्हणतो, तुम्ही सुखी आहेत का? इंद्राने सांगितलं, तू भौतिक ज्ञानेश्वरी वाचला नाहीस. मग तयाची पुण्य पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारा. ज्ञानेश्वरी वाचला असता तू माझ्याकडे आला नसतास. जा, ब्रह्मदेव सुखी आहे म्हणून त्याने तिथून ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाकडे पाठवलं. ब्रह्मदेवाला विचारलं, तुम्ही सुखी आहोत? ब्रह्मदेवाने सांगितलं, तू कोबऱ्याचा गाथा वाचला नाहीस. इंद्राने सांगितलं, तू ज्ञानेश्वरी वाचला नाहीस. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, गाथा वाचला असतास तर ब्रह्मादिक पदे इथं आला नसतास. जा माघारी जा, विष्णू सुखे सर्व सुखाचे आग्रह म्हणे, नरहरी सोनार म्हणे, चालंगधर, असं काही काही प्रमाण आहेत साधू संतांचे. मग तू देवाकडे जाते आणि देवाला विचारते, देवा तुम्ही सुखी आहो? देवाने विचारलं, बस लय लांबून आलास, कुठून आलास? मृत्यूलोकातून आलोय म्हणला. आशिया खंडातून, भारत देशातून, महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून, धाराशिव जिल्ह्यातून, सकनीवाडी गावातून आले. कशासाठी आलास? सुखी कोण आहे बघायला आला. देवाने सांगितलं, अरे वेड्या, सुखापर्यंत पाहायचं, खरं सुख पाहिजे असेल तू इथपर्यंत याची गरज नव्हती. बहुतेक तू सप्त्यात कीर्तनाला गेला नाहीस म्हणून तू इथपर्यंत आलास. सप्त्याला गेला असतास तर त्याने सांगितलं, अरे वेड्या, तू सुखाला माझ्यापाशी हुडकीत येतोस, पण मी तिथं येऊन थांबतोय. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदने, वैकुंठ सोडून संत लक्ष्मी सहित शोभे नारायण, देवाने सांगितलं, तुला सुख पाहिजे का? खरं सुख वैकुंठात असतं तर मी दरीसोबत दात दळायला गेलो नसतो. खरं सुख वैकुंठात असतं तर शांती ब्रह्म नाथबाबांच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने पाणी व्हायला गेलो नसतो. खरं सुख वैकुंठात असतं तर काकासोबत बडी घडवायला गेलो नसतो. ह्या सगळ्या गोष्टी त्यागून मी संतांच्या संगतीत का राहिलो? या सुखा कारणे. म्हणून तुकोबारे सांगतो, तुम्हाला सुख पाहिजे ना, तो कामने सर्व सुख त्या संगती. घडेल पंगती संताची, तेथे रामनाम होईल श्रवण. घडेल भोजनोचिष्टाचे, ज्ञानेश्वर माऊली.
वैकुंठाचे, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. नातरी बालक उघडा बोलती का, वाकुडा विचुका पावली, ती चोज करुणी माऊली रिजे जीवी. तज्ञाप्रमाणे झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, शांतीप्रमे एकनाथ बाबांच्या चरणी, कैवल्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, रागरसी काकांच्या चरणी सेवा अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी परवाच लातूरला खूप मोठा भव्य दिव्य असा सोहळा पार पडला. त्याच्या पाठीमागे खरं म्हणजे काकांचे आशीर्वाद होते तुमच्या पाठीशी, म्हणून झाला बरं का. असा देखणा सोहळा मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदा झाला. आणि अनेक वारकरी वैष्णव, अधिकारी गाथा कंठस्थ, ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारी वारकरी, जीवन जगणारी सगळी अधिकाराचे वैष्णववीर त्या ठिकाणी गेली 10 दिवस असा सोहळा चालला. तो सोहळा चालत असताना जणू काही आळंदी पंढरीचं वैभव या सोहळ्याला आलं होतं. आपल्यापैकी बरेच भाविक आले असतील आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, योगदानातून, श्री गुरु छोटी माऊली यांच्या आशीर्वादातून किशोर महाराजांनी प्रयत्न केला, महेश बाबांनी पण विनंती केली ती माऊलीला, आणि अशा सर्वांच्या सहयोगाने अतिशय निर्विघ्नपणानं तो सोहळा पार पडला. त्याचा अनुभव घेत असताना आता असं वाटतंय दादा महाराजांनी वास्कर महाराजाकडून गळ्यात तुळशीची माळ घालून घेतली होती म्हणा गुरुजी, आणि ते पुन्हा दुसऱ्या दिवशी वाळवंट धुवून नाचायला लागले. मनुष्य नाचतो कधी, आनंदात का दुःखात? वरातीच्या पुढे नाचतात का प्रेता पुढे? आनंदाच्या भरात नाचतात माणसं. ऐकत वाळवंट दादा महाराज नाचायला लागले. त्यांना विचारलं, महाराज कशासाठी नाचता, कशाचा आनंद झालाय? त्यांनी उत्तर दिलं, अरे मी काल मेलो असतो तर मी कुणाचा म्हणून मेलो असतो मला माहिती नाही. काल जर मला मृत्यू आला असता तर कुणाचा म्हणून मेलो असतो मला माहिती नाही. पण आज माझ्या गळ्यात तुळशीची पवित्र माळ पडली आहे आणि मी आता जरी मेलो तर मी ज्ञानोबा तुकोबाराचा होऊन मरतो, त्याचा आनंद मला वाटते, म्हणून मी ज्ञानोबा तुकोबाराचा. असा भव्य दिव्य संतांचा सोहळा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पार पडला. खूप काही गोष्टी अनुभवाला आल्या गुरुजी. ठीक आहे, सर्व भाविकांच्या अतिशय भावनेतून अशा काही अनुभव, काही घटना सांगायला गेलो का एखादा पुस्तक तयार होईल, ग्रंथ तयार होईल. महाराज अशा काही घटना आहेत. याकतपूर गावातून पहिलं इंधनाचं जळणाचं ट्रॅक्टर आला. पूर्ण स्वयंपाक जळणावर होता. पूर्ण 50 गॅस टाक्या आणल्या होत्या असं म्हणून. किमान 200 ट्रॅक्टर जळणार असं, 200 ट्रॅक्टर, आणि सगळं जळणावर स्वयंपाक झाला. ते पहिलं ट्रॅक्टर याकतपूरवासियांनी दिलं तेव्हा त्यांनी त्या ट्रॅक्टरला बॅनर लावलं, पताके लावले, हार घातले, तोफा वाजवल्या, आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, 2 किलोमीटर टाळ मृदंगाच्या गजरात ते इंधन पाठवलं. मी कधी कधी असा विचार केला की त्या लाकडाचं सुद्धा भाग्य असेल की गुरुजी? लाकडाचं सुद्धा भाग्य असेल की ते लाकूड बनत असेल, मी ज्ञानोबारांच्या यज्ञामध्ये आहुती टाकायला चाललो, त्याचं सुद्धा भाग्यच घे. असं बरेच लाकडं प्रेत जाळायला जातात, पण त्या लाकडाचं सुद्धा भाग्य होतं की ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या यज्ञामध्ये आहुती पडण्यासाठी गेले. तसं आपल्या जीवनाची आहुती माऊलींच्या तुकोबारांच्या चरणी समर्पित व्हावी. ठीक आहे, देवाने असा भाव द्यावा, देवाने असं आपलं हृदय पवित्र बनवावं, असा आशीर्वाद द्यावा, आणि उर्वित काळामध्ये सुद्धा अशीच अखंड सेवा करून घ्यावी. अत्यंत भावनेतून आमच्या माया भगिनींनी मधुकरी पुरवली. 5-5, 10-10 लाख भाकरी गुरुजी रोज यायचा. ठीक आहे, माया माऊली सकाळी स्नान करायच्या, साफ करायची, त्या चूल असेल, स्टोव असेल, गॅस असेल, हळदी कुंकू लावायच्या. आणि मी टाकलेली भाकरी बाऊली खाणार आहेत म्हणून तिने माऊलीचं चंदन करत ती भाकरी टाकायची, आणि ती भाकरी वारकऱ्याच्या मुखात जायची. नामदेव महाराज माऊली तीर्थयात्रा करायला चालले होते. तीर्थयात्रा करता करता ते काशीला पोहोचले. कबीरदास महाराजांची गरिबी होती, पण हृदयातला भाव किती पवित्र होता. आपल्याकडे संत येतात पण आपली गरिबी आहे,
आपल्याकडे अन्न शिजवण्यासाठी घरी धान्य नाही, ठीक आहे. पण संत विनमुख जाता कामा नाही, म्हणून तिने स्वतःच्या धर्मपत्नीला खांद्यावरती घेतलं, घाण ठेवून ते किराणा आणला आणि त्यांच्या ज्ञानोबराच्या तुकवाच्या मुखात घातला. काय हृदय असेल कल्पना करा, ठीक आहे. पण देवाने आपल्याला सगळ्याला चांगलं ठेवलंय. आणि म्हणून ज्या ज्या भाविकांनी ज्या ज्या पद्धतीनं काही सेवा करता आली त्या त्या पद्धतीने सेवा केली आणि गेली 10 दिवस असा सगळा लातूर आणि मराठवाडा भगवत नामाने ढवळून निघाला. त्याच्या पाठीमागं अनेक संतांचे आशीर्वाद होते, भगवंताची प्रत्यक्ष कृपा होते. 22, 23, 24, 25 पावसाची तारीख सांगितली होती डग साहेबांनी. ऐकल्यापासून मला काळजी वाटत होती. मी आपल्या विठ्ठल बाबांना विचारलं, महाराज परिस्थिती, त्याला त्यांनी सांगितलं पाऊस येईल म्हणले, स्वागतासाठी आगमनासाठी येईल, पण पाऊस आपल्याला काही अडचण करणार नाही. अवतीभोवती सगळीकडे गाडाचा पाऊस झाला, पण तिथे एक थेंब पडला नाही. हो, काय लीला आहे देवाची, बघा काय लीला आहे. आणि लाखो लोकांचा समाज आला, लाखो. आकडे बाईंनी सांगितलं एकादशीच्या दिवशी 1.5 लाख भाविकांनी प्रसाद घेऊन, दर्शन घेऊन, किमान 1.5 लाख भाविक एकादशी दिवशी असते. असा देखणा सोहळा इतिहासामध्ये करत असताना थोडंसं काही कमी जास्त होत आहे. कदाचित तुम्ही आला असताल आणि रात्रकडून काही सेवा झाली नसेल तर त्याबद्दल मी आपली माफी मागतो, हे की नाही. एखादं कार्य करायचं बनले की थोडंसं कमी जास्त होतच राहतंय, हे की नाही. पण मायबापाने उद्धार अंतकरण ते क्षमा मागून माफ केला आणि आपण सगळ्यांनी सोहळा तो आनंदात पार पडला. ती संधी पुन्हा सेवेची जीवनात कधी प्राप्त होईल असं कधी कधी हृदयाला असं आहे, एकदा कधीतरी व्हावे, ठीक आहे. महेश बाबांची इच्छा आहे मंदिराचं काम जेव्हा पूर्णत्वाला जाईल तेव्हा कलशाच्या सोहळ्याला असं कार्यक्रम करू. तसं जीवनामध्ये करावं. दुसरं काय महाराज शेवटी जीवनात सांगा ना मला, काय दुसरं शेवटी काही बी प्राप्त झालं शेवटी काय आहे, काही बी नाही. म्हणून कणभर सेवा माऊलींची तुकोबारांची संतांची करण्याचं सौभाग्य आपल्या सगळ्याला प्राप्त झालं. त्या निमित्ताने वारकरी संप्रदाय संघटित झाला. त्या निमित्ताने हे नामघोष चालला, 10 दिवस अन्नदानाचं कार्य चाललं आणि अशा पद्धतीने तो सोहळा आपल्या आशीर्वादाने निर्विघ्नपणानं पार पडला. जीवनामध्ये आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अशी साधू संतांची सेवा घडावी असा आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करून या ठिकाणी सेवेला पुन्हा विनंती. तुझे देणी तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा, सेवेमध्ये जमा झाला कृपा करा सेवटी तुकाराम तुकाराम.
भोजन उचिताचे घडेल भोजन विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ